रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. विदर्भाधिपतिर्महान तस्य पंचा भवान पुत्रा कन्या कनाच परानना. भीमक नावाचा कौंडण्यपुराचा राजा आहे. त्याला 4 मुले आहेत आणि 1 मुलगी आहे. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली आणि सुशील अशी कन्या आहे रुक्मिणी. लहानपणापासून भगवंताचं गुणवाद ऐकून भगवंताला ती मनोमन वरते. उपवर झाल्याच्या नंतर मोठा भाऊ रुक्मी हे शिशुपालाबरोबर विवाह ठरवतो, पण रुक्मिणीला ते मान्य नाही आहे. रुक्मिणी सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे आपला संदेश भगवान परमात्माकडे पाठवतो. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विकर्ण विरेररे शृंगतो तारा रूपं दृशं दृशितामं मखिला हि लहिर्पतां त्वयच्युता श्विशतन्ति परमध्ये तत्र परं मे. यावर एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. एखाद्याचं लग्न जमत नसेल तर हा ग्रंथ वाचण्याकरता देतात. रुक्मिणी मात्र त्यावर आपली तीव्र तळमळ अभिव्यक्त करते. विधिलोभाने तयाची आगोडी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. आणि सुदेव ब्राह्मणाच्या हाती रुक्मिणीने पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, देवा तुमचे त्रिभुवनात सुंदर असणारे गुण मी ऐकले. माझा त्रिविध ताप माझे दूर झाले. आणि त्यात सांगितलं, देवा तुम्ही जर आले नाही तर मी विवाह करणार नाही. मी व्रतवैकल्य करेन, देह प्राण तुम्हाला समर्पित करेन. अन्यथा भगवान परमात्मा आणि त्यानंतर भगवान परमात्मा आता कौंडण्यपुरीला आले. भगवान परमात्मा कौंडण्यपुरीला आले. रुक्मिणीने सांगितलं, वराशी शिशुपालाशी विवाह करण्यासाठी रुक्मिणी तयार नव्हती. पण रुक्मिणी सांगितलं होतं, रुक्मिणीचा भाऊ रुक्मिणी सांगितलं होतं की शिशुपालाबरोबरच विवाह करायचा. पण रुक्मिणी ते विवाह करण्यासाठी तयार नव्हती. आणि रुक्मिणींजवळ मैत्रिणी आल्या आणि मैत्रिणींना आता रुक्मिणी आईसाहेब मैत्रिणींना म्हणू लागल्या. काय म्हणू लागल्या, आता मी कसा धीर धरू, कोणाशिवाय, परमात्म्याशिवाय. मला शिशुपालासोबत लग्न करायचं नाही, मला भगवान परमात्म्यासोबत कृष्णासोबत लग्न करायचं आहे. दे तू काय करू. नंतर देवीच्या दर्शनाला गेले असता तिथे भगवान परमात्मा रथ घेऊन आले. आणि रथ घेऊन आल्याच्या नंतर रुक्मिणी माता बाहेर आल्या. रुक्मिणी माता रथामध्ये बसल्या आणि वायूच्या वेगाने रथ निघून गेला.
शिशुपाल क्रोधित झाला, रुक्मिणीचं हरण झालं. आता मी काय करू? मग रुक्मिणी देवाबरोबर युद्ध केलं. देवाने रुक्मीचं सगळं दैत्य मारलं. रुक्मीला मारणार तेवढ्यात रुक्मीला वाचवलं आणि सांगितलं सोडून द्या. पुढे द्वारकेमध्ये सगळे पाहुणे बोलवले, ऋषीमुनी बोलवले आणि भगवंताचा वैदिक प्रकारे इथे द्वारकेमध्ये विवाह पार पडला. आता भगवंताचा विवाह सोहळा इथे संपन्न होणार आहे. या नवरीच्या मामानं नवरीला घेऊन या. आणि नवरदेवाच्या मामानं नवरदेवाला घेऊन या. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, गपोरी नवरी आली. सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलत दारी, गपोरी नवरी आली. सजनी मैत्रिणी जमल्या अंगणी, सजली तोरण मांडवदारी. किन किन काकण रुणझुन पैंजन, सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, गपोरी नवरी आली. सनईच्या देव नारायण आहे. सर्वांना अक्षदा पोहोचल्या का? गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं. तं गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल. सावधान गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलही समुद्र सहित कुर्या सदा मंगल शंभतो सावध. राजा भीम रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा न पवरा कोणाशी म्या देवी जय आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्याशी समर्पू मने पुऱ्या बाळे आई गगन कलिके जासी पतीच्या घरा संसारी तुम्ही ती नाहू नका फसवू तिला पाखरा वसते शांती सुखाती सजनी ज्याचे कुटुंब लहान
सुखे उभयता ज्याचे कुटुंब लहान नांदावे आता सुखे उभयता कुर्या सदा मंगल कुर्या सदा मंगल कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरी कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कुर्यात् सदा मंगल सावधान गहिवरला मुकावुंद का डोळ्यात वाहे पूर चालली लेक लाडकी दूर चालली लेक लाडकी दूर कन्याधन हे परक्यासाठी कन्याधन हे परक्यासाठी ज्याची त्याला देऊनी हाती तुटे आतडे कंठ दाटला म्हणून येतो पूर चालली लेक लाडकी दूर चालली लेक लाडकी दूर शुभमंगल सावधान माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला सुखात नांदो लेक लाडकी हीच मागणे देवाला तळहाताचा करोनी पाळणा बाळ चकुली जो जवली फुलासारखे जपले तुला जीव लावूनी वाढवली लग्न गाठे बांधोनी सुकन्या परिख्याती सोपवली गालावरून हात फिरवोनी आई पोटाशी धरिते काळजातली ममता माया डोळ्यामधुनी पाझरते सुखात नांदो लेक लाडकी हीच मागणे देवाला शुभमंगल सावधान कन्या सासुरासी जाए मागे परतूनी पाहे कन्या सासुरासी जाए
कन्या सासुऱ्यासी जाये मागे पर तूनी पाहे मागे पर तूनी पाहे मागे पर तूनी पाहे मागे पर तूनी पाहे कन्या सासुऱ्यासी जाये तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मी रमपाली गोपाल कृष्ण भगवान की जय. हॅलो. या पंढरपुरात हो हा या पण सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं झाकली रुक्मिला दिली पंढरीच्या वाल्या पायी जोड गाला पायी जोड गाला मोठी 9 लाख साजत मोठी 9 लाख साजत सोन्याचं बाशिंग लगीन जय हो हरी बोल. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर लेहुनी पत्रिका दिल्या देशोदेशावर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर दिल्या देशोदेशावर काळ मृदंगई काळ मृदंगई किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याचं बाशिंग नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता गौरी दादा रसला चढता उतरता गौरी दादा रसला सांगतो मी भीमका सांगतो मी भीमका माझ्या लेकीचं हायनात माझ्या लेकीचं हायनात सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं हो या बेलेश्वर नगरात बघा परभणी जिल्ह्यात बेलेश्वर नगर बेलेश्वर नगरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हे! सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग
घेऊन आले शंकर भगवान संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान त्या साखर पुड्याची साखर वाटली सागर वाटली राधा 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 कृष्ण नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली सुपारी फुटली कालबाई सुपारी फुटली जय हो हरि बोल जय हो जय हो जय हो जय हो आहा खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वऱ्हाडी कोण कोण वराड कोण कोण संगे सरस्वती घेऊन आलं गणपती गजानन आले गणपती गजानन घेऊन आलं गणपती गजानन त्या साखर पुड्याची आजोबाई साखर वाटली त्या साखर पुड्याची आजोबाई साखर वाटली हे राधा 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 कृष्ण नटले कालबाई सुपारी फुटले कृष्ण नटले कालबाई सुपारी फुटले जय हो हरि बोल आजच्या 6व्या दिवसाच्या श्रीमद भागवत कथेला इथे पूर्णविराम. तत्पूर्वी सर्वांना सांगायचं ते सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. व्यासपीठावर विराजमान असणारे ऑर्गन साथ संगत करणारे आमचे शेळके दादा, आमच्या आईसाहेब हरिभक्तपरायण आशाताई जिजावडे परभणीकर, भजन सम्राट असणारे आमचे रवंदळे दादा आणि त्यानंतर आमचे लबडे काका आणि तबल्याची उत्तम साथ करणारे आमचे मोहन दादा असतील आणि आमचे आव्हाड दादा, अयोध्याताई, गौरीताई, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. व्यासपीठावरून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे माईक सिस्टीमवाले दादा, त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हा सर्व श्रोते मंडळीमुळे या ज्ञानमंडपाला शोभा आली, म्हणून व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोते मायबापांना वंदन आणि धन्यवाद. आपलं हे श्रीमद भागवत कथा कायमस्वरूपी चित्रीकरण करून ठेवणारे आमचे यूट्यूब चॅनलचे माऊली यूट्यूब चॅनल HD माऊली HD कीर्तन सोहळा आणि त्यांचे मालक असणारे गणेश दादा चोपडे, ते सुद्धा उपस्थित राहिले. त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि काल्याच्या कीर्तनाला सुद्धा सर्वांनी या त्या दिवशीसुद्धा यूट्यूबवरील चित्रीकरण असणारे आणि हे तुम्हाला आता नेहमीकरता पाहता येणार आहे. आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आज इथे थाटामाटामध्ये विवाह सोहळा पार पडला आणि जेवण्याची सोय सर्वांच्या आपापल्या घरी केलेली आहे.
सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर औदार्यम वंशपुण्येन आत्मापुण्येन भाग्यवान. एखादा मुलगा एखादी मुलगी जर शीलवान असेल ती तिच्या आईची पुण्याई, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन वडिलांची पुण्याईनं तो चतुर असतो, ती चतुर असते. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर औदार्यम वंशपुण्येन त्याच्या वंशाच्या पुण्याईने त्याला ऐश्वर मिळत असतं. औदार्यम वंशपुण्येन आत्मापुण्येन भाग्यवान. स्वतःच्या पुण्याईने तो भाग्यवान असतो. मी भाग्यवान आहे कारण माझ्या आईवडिलांची कृपा माझ्यावर आहे, माझ्या पतींची कृपा माझ्यावर आहे. आणि एवढंच नव्हे तर गुरुनाम गुरु सद्गुरू त्रिधारेचे ओंकारनाथ देव यांची कृपा आहे. जे काही मी बोलले ते फक्त गुरुनाम गुरु सद्गुरू त्रिधारेचे ओंकारनाथ देव यांची वाणी. जे काही माझ्या तोंडून अपशब्द निघाले असतील, जे काही माझ्या कोणाचं मन दुखावलं असेल माझ्याकडून, ते माझ्या वाणीचा दोष. बाकी सगळी माझी गुरु, माझी आई, तिची कृपा आणि गुरुनाम गुरु सद्गुरू त्रिधारेचे ओंकारनाथ देव. यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवे तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर. ना तरी बालक वो बडा बोली, कावा कुडा वेचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. उद्या सुदामजीची पोहे आहेत म्हणून सर्वांनी पोहे घेऊन यायचं सोबत प्रसादाला. आणि सर्वांचं लक्ष आहे ना, बोलू नका. कथेत कीर्तनामध्ये बोलत जाऊ नये बरं, बोलल्यावर बेडूक होत असते, बोलत नसतात. लक्ष द्यायचं. उद्या सुदाम चरित्र आहे त्यामुळे उद्या पोहे घेऊन यायचे सर्वांनी, थोडे थोडे का होईना, आणि असा प्रसाद होईल. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरी चरिता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता.
करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादशी कडीचा जमी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथनो हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिती करू तुझ भगवंता आरती सद्गुरु चरणाची संत रूपे दुःख हरणाची प्रगटले भक्तारण्यासी जन म्हणतात देवत्यासी पाहण्या चला त्रिधारेसी बैसले शांत आसनासी मनोहर रूप दिसे सावळा गळ्यामध्ये रुद्राक्षी माळा त्रिधारातील चार मंदिरामध्ये आहे गर्दी दर्शनाची आरती सद्गुरु चरणाची आरती सद्गुरु चरणाची संत रूपे दुःख हरणाची भावना से जैसे जाची दर्शन होय तैसे द्यासी त्रिधारा स्नान पापनाशी प्रगट केले महाराष्ट्रासी पहा हो प्रतिअमासेला भक्त जन होती बहुगुणा भक्त हा व्यास पाहून देवास विसरला सुध बुध देहाची आरती सद्गुरु चरणाची आरती सद्गुरु चरणाची संत रूपे दुःख हरणाची ती सद्गुरु चरणाची संत रूपे दुःख हरणाची घालीन लोटांगण वलीन चरण डोळ्यान पावीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या जनंत देव त्वमेव सर्वं मम देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमः भवं भवामि सहितं नमः भवं भवामि सहितं नमः हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान